अख्ख्या पुण्यातनं भिजत आलं ते कंजूस. काय माणसं भली कंजूस हो. कुठं पैसा ठेवतात काही सांगता येत नाही. आमच्या गावचं म्हातारं एकच धोतर पिळायचं आणि घालायचं. एकच धोतर फाटलं तरी त्याला त्यानं दंड शिवला. दंड पॅच म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये. पॅच लावला. ते म्हणलं तात्या आता धोतर बदला ना, धोतर फाटायला लागलं. ते म्हणले नाही 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 नाही, धोतर बदलायचं नाही, त्याला दंड लावून शिवायचा आणि मग ते वापरायचं. 2 साल वापरलं धोतर त्यानं म्हाताऱ्यानं. अजून पण फाटून गेलं धोतर. तात्या आता 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 तरी टाकून द्या राहू, धोतर फाटून गेलं. नाही नाही आता टाकून द्यायचं नाही म्हणले. पोराची गाडी पुसायला कामाला येत ती. गाडी पुसू पुसू काळं पडलं ते धोतर. आता तरी टाकून द्यावं ना. टाकून दिलं नाही त्यानं. तात्या टाकून द्या ना. नाही देत नाही म्हणे, चूल पेटवायला काम येईल. अहो चूल पेटून राग झाली त्याची. आता तरी टाकून द्या ना. टाकून देत नाही हो म्हणे, दात घासायला कामाला येते. याला म्हणायचं मग खेचूस माणूस विठ्ठल. तसं ते आधी 50ला म्हणतं, पुन्हा 40ला म्हणतं ना, त्याला 35 आहोत. त्याच्या नादानं माझी आबरू जायची ना धोत्रामुळं. त्यामुळे भिजत येऊ आम्ही. पुण्यापर्यंत आलो बाबा ते. तसंच घाटाला लागले आपण. घाटाला आता घाट कोणता आहे तो? दिवे घाट, सासवडचा. पुण्याच्या पुढचा मुक्काम आहे जेजुरी, सासवडचा. आणि तो चढायचा आहे घाटातनं दिवे घाट. काही सोहळा आहे, नयनरम्य सोहळा. घाटातनं माऊली चालली. त्याच्या लक्षात आलं आता पुढं काय कागद भेटणार नाही आणि स्वस्त तर भेटतच नाही. घाट पाय त्याला माझ्या हाताला धरून गेलं. बाबा तुम्ही ध्यानात कागद तेवढा घेऊन, नाही तर भिजून मरून जाईल तुमच्यावर. ते तुम्हीच घेऊन आलता मला वारीला. तुमच्या चांगलं टील कार्यक्रम सगळा. मी म्हणलं मी 10-20 रुपये घालतो, पण ते लई घासाघीस करत जाऊ नको ना. माझ्या आबरू राखत जा भाऊ तू. मग ते गेलो. केवढ्याला वा कागद? हे ते म्हणजे 60 रुपयाला देईन तुमच्यासाठी. ते म्हणलं बघा बरं किंमत कमी झाली का नाही. तिकडे त्याला लई मागणी आली की वाटतं, इथं कमी झाला. बर 60ला फायनल द्यायचा का दुकानदार दादा? मी म्हणतो. ते म्हणजे फायनल फायनल, त्यात काही कमी जास्त व्हायचा नाही. तुला परवडतो का रे बाबा? हे ते म्हणजे 30ला घ्या ना. कशासाठी सांगतोय मी? मागणी. मी म्हणलं हे बाई तू कालच्या सारखाच करायला लागला तर माझा 1 तास घालवशील. आणि तू काही कागद घ्यायचा नाही. तू कागद नाही घ्यायचा, पण माझी आबरू जाईल. मी घेत नाही तू अशी. घेऊ वाटलं तर घे तू. नाही म्हणे महाराज असं का करतात? तुमच्यामुळे तर पैसे कमी व्हायला लागले. 100-150 वरचा कागद 60 रुपयावर आला. हे धोत्रातली ताकद आहे राजा हो. जीनच्या पॅन्टवाल्याला माझी विनंती आहे, किमान या वर्षीच्या काल्यात तरी धोतर घालण्यासाठी गळ्यात माळ घाला विठ्ठल. केवढ्याचा दुकानदार? ते म्हणले महाराज आजपर्यंत महाराज नसते तर कुणाला कमी केली नसते. फायनल 50. कमी म्हणू नका, जास्ती म्हणू नका. परवडतो का रे बाबा? त्याने 25ला घ्या ना. मी म्हणलं दुकानदार साहेब मी तुमच्या कागदाची किंमत करत नाही, पण आमच्या वारकऱ्याला काय झालंय कालपासून मला मेळ लागे ना. किंमत म्हणाल त्याच्या निमच म्हणता येते. मग मी त्याला विचारलं काय भानगडे रे? ते मला बायकोचा मंत्र आहे, अर्ध्यानं मागायचं. मी म्हणलं बायकोचा मंत्र मोकळा सोड, माझा कान मंत्र ऐक. परवडलं तर घे, नाही तर मरशील भेजू भेजू. आणि मग ते ठरलं बघ कागद घ्यायचा. दुकानदार दादा म्हणला महाराज तुम्ही पुढं व्हा दिंडीत, मी याच्याशी व्यवहार करतो. केवढ्याला परवडतो रे तुला? तो म्हणला तुम्ही 50 म्हणता, मी 25 म्हणतो. अजून तुझ्यासाठी 10 कमी, चल 40ला घे. आता मी गेलो निघून. तो म्हणला 20ला द्या ना. दुकानदार वैतागला. त्यानं पायातली चप्पल काढली. हे बघ म्हणे 20 रुपयाला तुझ्या बाण कागद येत नाही आणि कागदाची 20 रुपये किंमत करतो तर माझं खेटर खा म्हणे. एक 20 रुपयाला करू कागद मिळतो का? त्यापेक्षा असं कर फुकटच घेऊन जा. म्हणला मग 2 द्या. दोन दिवस घालवले अर्ध अर्ध करायला आणि फुकट मिळायचं म्हणलं की डबल मागतो. ही जीवाची मागणी विठ्ठल. मानोलीकर सावध बसा. कीर्तनातला विनोद विनोद नाही, यातनं सिद्धांत ऐकायचा. जीव मागणी करतो स्वार्थाची आणि तुकोबराईने अभंगात मागणी केली परोपकाराची. अभंगाच्या पहिल्या
तुकोबरायांची मागणी ही परोपकाराची मागणी ते एक तुझ प्रती आहे देशी तरी पाहे पांडुरंगा पांडुरंगाकडे मागणं तुकोबरायांनी केलं या संताशी निडवी हेची मदती आणि एक तुझे काही न मागो तुझं विडोबार देशी तरी पाहे पांडुरंगा या संता शिरवेची मदती अनेक तुझे काही न मागो तुझं तुकोबराय म्हणले देवा बाकीच्याकडे मी कधी मागणार नाही कारण जगाच्या पाठीवर आम्हा सगळ्या भक्तांना न मागता भरपूर काही देणारा तू आहेस म्हणून तुझं प्रती आहे देशी तरी पाहे पांडुरंगा स्वभावात साधू कधी बदल करत नाही मानवलिकावर पण दोनदा बदल केला जातो आग्रह केला तर एक आणि परिस्थिती निर्माण झाली तर दोन तुम्हाला पैठण किती किलोमीटर आहे हो पैठणला एक साधू होऊन गेले त्यांचं नाव आहे शांती ब्रह्म एकनाथ बाबा शांती ब्रह्मनाथ बाबा तुम्हाला माहिती आहे ना नाव शांती ब्रह्मनाथ बाबांच्या घरात घडलेला हा प्रसंग आहे सत्य घटना स्वभावात साधू बदल करत नाही पण होतो कधी नाथ बाबाच्या पत्नीचं नाव आहे गिरजाई साहेब भाकरी करतायत त्या आणि गावातला एक सद्गृहस्थ चांगला वागणारा कुणाशी वैर नाही त्याचं कधी भांडण नाही माझी तर मानोली गावाला विनंती कोणाशी कुठवर वैर करताना भांडणं करता अरे या जगात माणसाला सगळ्या गोष्टी मूर्त बघून करणारा माणूस आहे तुम्ही असू नाही तर मी गाडी घेतो मूर्त पाहून लग्न लावतो मूर्त पाहून घराचा पाया खोदतो मूर्त बघूनच वास्तुशांती करतो मूर्त पाहूनच सगळ्या गोष्टी मुहूर्त करून बघत बघतच करतो आणि एक दिवस मुहूर्त न बघताच निघून जातो विठ्ठल माझं वाक्य पटत नसेल तर रोज एक तरी बातमी मी ऐकतो अशा घटित घडण्याची या 2026 सालानं लय मोठी हानी केली हो वारकरी संप्रदायाची हानी झाली राजकारणाची हानी झाली आमच्या थाप मारू नका माझा दादा आमच्या वारकरी संप्रदायामध्ये परभणी जिल्ह्यातले आमचे 2 वाघ निघून गेले पखावाजातले मराठवाडा पोरका झाला आमचा दत्ताबुवा माऊली महाराज 2 लेकर आमची कीर्तन वाजून रात्रीची निघाली तर पाठीमागनं गाडीनं ठोकर दिली काही कळी कळे हो सगळ्या गोष्टी माणूस मुहूर्त पाहून करतो आणि मुहूर्त न बघता जावं लागतं तू काया नगर का सौदागर तुम्हे अपने वतन पे जाना है एक दिवस असा तुमच्या माझ्या आयुष्यात येतो त्या दिवशी जावं लागतं काल कीर्तनाला आकाश महाराज तुमच्या वाशिमला आले 600 किलोमीटरचा प्रवास करून आणि पाठीमागं 55 वर्षाच्या तरण्या बांड बापाला हृदय विकाराचा झटका आला हे काय सांगून येतं का जीव मुठीच घेऊन महाराष्ट्रावर आम्ही कीर्तनकार फिरतो माणसाला वाटतं कीर्तनकाराची गाडी लय मोठी कीर्तनकार लय भारी बोलतो लय पैसे कमवतो काही खरं नाही झाकिल्या गटीचा दिवा नेहमी जे काय झाला की जवा या रीती जो पांडवा देह ठेवी आणि एका मिनिटात जसा दिवा झपकन विझून जातो तसा माणूस सध्या जायला लागलाय स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार काय कमावलो महाराष्ट्रात ज्याच्या पाठीशी सत्ता होती सामर्थ्य होतं संपत्ती होती पण वेळ आली होती आणि वेळेसोबत काळी आला तुम्ही अजितदादांच्या अपघाताचा व्हिडिओ जर पाहिला तरण्या पोरांनो तर तुमच्या लक्षात येईल त्या CCTV कॅमेऱ्यात 8:45 विमान उतरणार होतं उतरतच होतं पण काळ ठरला होता 8:46 तर पुन्हा एक गिरकी मारली पुन्हा परत आलं ना फिरून बाबा ते 8:46 का पडलं तर 3 उत्तर आज माझ्या कीर्तनातनं घरी घेऊन जा म्हणजे तुम्ही कोणाशी वैर केला असेल तर परत बोलायला लागाल माझी विनंती पुन्हा मला बोलवलं नाही तरी चालेल पण ज्या दिवशी माझं कीर्तन ऐकून भावाभावातलं प्रेम वाढेल आणि मायबापाशी न बोलणारा पोरगा बोलायला सुरुवात करेल त्या दिवशी माझ्या कीर्तनाचं सगळं पुण्य मानोली गावाला लागलं हे लक्षात ठेवा काय कमावलं तुम्ही अरे दररोज कीर्तनात आम्ही सांगतो भक्त पुंडलिकासाठी देव कटीवर हात ठेवून उभा आहे
आणि आम्हाला जर मायबाप सोडून जात असतील तर आम्ही कोणाला पाहिजे? तुम्ही आमचे मायबाप आहात. आमची विनंती अशी आहे, आमच्या कीर्तनानं, या विचारानं, प्रभावानं तुमच्यात बदल व्हावा तर आम्हाला पुण्य आहे. पैसे कमवून आमचं पुण्य नाही, तुमच्यात बदल झाला हे आमचं लय मोठं पुण्य आहे. माझी विनंती. अजून महाराष्ट्र हळहळतोय, त्यांना वाटत नाही दादा निघून गेले. कोण म्हणाला अजित दादा निघून गेले? महाराष्ट्राला तसा नेता पुन्हा भेटायचा नाही. मी काही राष्ट्रवादीचं कीर्तनकार नाही, नाही तर तुम्हाला वाटेल हा प्रचाराला आला काही. पण माझी तर वैयक्तिक मत असं आहे, भल्या पहाटे उठून वासुदेव जसा तुम्हाला मला जागा करायचा, तसा भल्या पहाटे उठून कामाला लागणारा लोकाभिमुख नेता होता. त्यांचं नाव होतं अजितदादा पवार. दादाच होते. एका मिनिटात पत्रकारांना प्रश्न विचारावा आणि लगेच तातडीनं झटकीपट उत्तर द्यावं, दादाच, बाकी कोणाला जमलं नाही ते. तशी मोठी माणसं गेली. पोरांनो, माझी विनंती आहे, काय भांडता एकमेकाशी? वैर करू नका. वैर करूने कुणासी राग, धरूने कुणाचा. माझ्या भावा बहिणीनो, माझ्या भावा बहिणीनो, तोल सावरा मनाचा, तोल सावरा मनाचा. एक पंडित, पाप करी पुण्याईला मुजरा मानाचा. माझ्या भावा बहिणीनो, माझ्या भावा बहिणीनो, तोल सावरा मनाचा, तोल सावरा मनाचा. संपत्ती काय हे मी सांगतो, तेवढं ऐकलं की कीर्तन आपल्याला पटपट कळतं. तुम्ही मी गाडी, बंगला, श्रीमंती, नोकर चाकर, जमीन जुमला, इस्टेट, पाणी हे कमावलं नाही, आणि ही तुमची माझी श्रीमंती नाही. घेऊन द्या. तुमची माझी श्रीमंती काय? आपण चालायला लागलो तर चार लोकांनी रामराम घालावा. आपण बसू तिथं लोकांनी बसत जवळ येऊन बसावं, मांडीला मांडी लावावी. आपण बोलू त्या दिवशी समाजानं टाळी वाजवावी. आपण जगायला लागू त्या दिवशी जगण्याचा हेवा लोकांना वाटावा. ज्या दिवशी आपण निघून गेलो या जगातनं, ही मी इतरांना कळेल, त्या दिवशी प्रत्येकाच्या डोळ्यातनं पाणी आलं तर तुम्ही माणुसकी गमावली हे लक्षात ठेवा. बाकी धन दौलत आहे त्याची चोरी होतो राजा, हो चोरी होते. आजी दादाच्या अंत्ययात्रेला 25 लाखाचं सोनं गेलंय बारामतीत. माहित नसलं तर विचारा पोलीस दादांना. 25 लाखाचं सोनं चोरलं. कशात? अंत्ययात्रेत. जी लोक दादांना निरोप द्यायला आलती त्या अंत्ययात्रेत 25 लाखाच्या चेनी उडून घेतल्या, हातातल्या अंगठ्या काढून घेतल्या. मला वाटतं अंगात घातलेलं सोनं त्याच्यावर डोळा चोराच आहे, आणि गळ्यात पवित्र तुळशीची माळ घातली तर त्याच्यावर नजर आमच्या गजानन बाबाच्या आहे हे लक्षात ठेवा. अरे काय खाता? 3 गोष्टी माझ्या लक्षात ठेवला तर मला पुण्य भेटल आणि तुमच्या जीवनात सुधारणा होईल. एक, वागण्यात ज्याच्या तत्व आहे, बोलण्यात ज्याच्या ममत्व आहे, आणि खाण्यात ज्याच्या सत्व आहे त्याला या जगात महत्व आहे. कळतं तुम्हाला? एवढं सूत्रच पाठ करून ठेवा पोरांनो, बाकी काही शिकायची गरज नाही. वागण्यात काय ठेवायचं? तत्व. तत्वानंच वागायचं. कुणी काही म्हणू द्या, त्याला सांगायचं आमच्या यादव बाबानं सांगितलंय आम्हाला तत्वानं वागायला. काही कमी पडू देत नाही आमच्या गजानन बाबा, सगळं देतात, पण तत्वानं वागा. वागण्यात तत्व, बोलण्यात ममत्व, आपलेपणा ठेवायचा. काय लोकांचं बोलणं लय फटकळ, हो लय फटकळ. कधीच गावला जेवायला देत नाही, आणि एक वेळेस वारकरी जेवायला घालतो. जेवला का बुवा? जेवला. जेवला. घरी असलंच खाता का? मग ते महाराज रागीट असतं, ते म्हणतात असलं खात नाही आम्ही, आम्हाला असलं कुठलं मिळतं तेव्हा आम्ही कडबा कुट्टी घास खातो असलं घरी. तुका कर्णाचा चुलता लागू गेला का? 4 वारकरी जेवाय घालतो, उरू बडवतो. मी अन्नदान केलं. 2.5 कोटी रुपयाची झुंकान भाकर दिली माऊलीच्या सोहळ्यात तुमच्या नांदेडच्या माणसांनी. 2.5 कोटीची पिठलं भाकर वारकरी जेवली. 2.5 कोटी रुपये गेले त्याचे, आणि त्याची गाठ घेतली. मी विचारलं, माऊली 2.5 कोटी खर्च करून तुम्ही एवढं अन्नदान केलं, तुम्ही पैसा आणला कुठून? ते म्हणले माझा पैसा नव्हताच,
ज्यांच्या कृपेनं मिळाला होता माऊलींच्या, मी त्यांची त्यांनाच माघारी देऊन टाकला. विठ्ठल काय मागायचे पोरांनो? आज मागणीचा दिवस आहे. गळ्यामध्ये माळ दे, हे मागायचे बरं का. शिवजयंती जवळ आली आता. माझी 10-5 मिनिटं लय महत्वाचे. बुद्धीला ताण द्या जरा. गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे, गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे. देवा मला एक तरी अशी संध्याकाळ दे. संगीताचे ज्ञान दे, कंठामध्ये ध्यान दे. संगीताचे ज्ञान दे, कंठामध्ये ध्यान दे. तुझे गीत गाता यावे, तुझे गीत गाता यावे. पैसे वरदान दे, तुकोबाची विना दे, ज्ञानोबाची करुणा दे. तुकोबाची विना दे, ज्ञानोबाची करुणा दे. देवा मला एक तरी अशी संध्याकाळ दे. देवा मला एक तरी अशी संध्याकाळ दे. ध्रुवा परिस्तान दे, कर्णा परिधान दे. ध्रुवा परिस्तान दे, कर्णा परिधान दे. श्रावणाच्या सेवेपुरी, श्रावणाच्या सेवेपुरी थोडंसं मान दे. कष्ट आणि ताणा दे, सोसायला बळ दे. कष्ट आणि ताणा दे, सोसायला बळ दे. देवा मला एक तरी अशी संध्याकाळ दे. देवा मला एक तरी अशी संध्याकाळ दे, अशी संध्याकाळ दे. हे कळलं ना तुम्हाला? एवढी यादी घेतली तर माझं कीर्तनच सफल झालं. अभंग कळत नाही, ओव्या कळत नाही, काही कळू देऊ नका, पण एवढी यादी घरी घेऊन जा. देवा मला एक तरी अशी संध्याकाळ. कशी संध्याकाळ पाहिजे पुराव? आपल्या मानुलीत पारायण सुरू झाल्यावर कसं वाटतं? अशी संध्याकाळ दे. झाले तुम्हाला गजानन बाबा प्रसन्न, तर हे मागा. संगीताचे ज्ञान दे. नुसते महाराज येऊन गायन करतात, तर आम्हालाही म्हणता यावं. संगीताचे ज्ञान दे, कंठामध्ये तान दे. गाणं म्हणायचं, अभंग म्हणायचं तर कंठात तान पाहिजे. हो संगीताचे ज्ञान दे, कंठामध्ये तान दे. पण लय गोड आवाज दिला आमच्या गजानन माऊलीनं आम्हाला. आम्ही हिंदी गाणी म्हणायची नाही, मग अभंग म्हणायचा. अभंग. तुझे गीत गाता यावे, तुझे गीत गाता यावे. ऐसे वरदान दे. बाकीचं नको बाबा देवा. बाकीची गाणी म्हटलं तर पाप लागतं, पाप लागतं. पण अभंग बघितले मुखानं तर गळा पवित्र होतो. बोलताना थोडा एक कमी करायचा. आमच्या वारकरी संप्रदायामध्ये 2 गायक असे होऊन गेले. ऐका मानोलीकर, झालं माझं कीर्तन. 2 असे गायक होऊन गेले हो, जे गयानं फक्त अभंगच गायले आणि ते गळे पवित्र होते. मेली माणसं ती, पण अजून अमर आहे. त्यांचं नाव मी सांगितलं की तुम्ही माना हलवाल. पहिलं नाव आहे पंडित भीमसेन जोशी आणि दुसरं नाव आहे लता दिदी मंगेशकर. गेले ना निघून. या गायानं गायलंय काय? अभंग गायले, अभंग. हो जाता पंढरीची सुख वाटे जीवा, जाता पंढरीची. इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी. देवाची आळंदी लागली समाधी. जाणे साची हो, जाणे साची. इंद्रायणी काठी.
तुझे गीत गाया ऐसे वरदान दे तुकोबाची विना दे वारकरी डिस्काउंट आठवणे की बाबा टाळी वाजवायला हे बाकी खांद्यावर घेतले कोणी शोभा येते नाही विने करी बाबा पण हा विना आमच्या जगद्गुरु तुकोबरा यांचा आहे आजच्या शेवटच्या कीर्तनात हे बघायचं तुकोबाची विना एवढं मानोली गावानं आज माझ्या कीर्तनातनं मागितलं देवाला तर माझं कीर्तन सफल झालं माझा प्रवास सफल झाला आणि तुकोबराय म्हणले संताच्या स्वाधीन कर जे सुख देवा बाकी इतरत्र कुठं शोधून सापडायचं नाही ते संत संगतीचे काय सांगू सुख आपणा पारिक नाही दे साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी म्हणून या संताशी निर्वी संताच्या स्वाधीन केल्यावर संत आपणा सारिके कळती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी दुर्गुण असू द्या अवगुण असू द्या बाजूला काढतात आणि आपल्याला पवित्र करतात ही ताकद साधूची म्हणून जर पुन्हा जन्म मिळाला तर गजानन बाबांच्या सेवेत जावा आमच्या बाबांच्या सेवेत जावा साधूची सेवा करायचं सौभाग्य या दोन हाताला मिळावं या संताशी निर्वी हेची मज दी ज्ञानेश्वर पांडुरंगाय संताची निर्वेची मदती अधिक तुझे काही न मागो तुझा भंगाचा पूर्वार्ध झाला 2-5 मिनिटात सेवा समाप्त करून आपल्याला सगळ्याला मोकळं करतो मला माहिती आहे थंडी वाढलेली आहे थंडीचे दिवस आहे तुम्ही एवढ्या थंडी तिथं बसला माझ्यासमोर हेच लय उपकार झाले बऱ्याच महाराज लोकांना नाद असतो हात वर करा टाळ्या वाजवा अरे टाळ्या वाजवतो का व्यायाम करून घेतो आता लोकांकडनं आता फक्त योगासनच राहिली कीर्तनात करू घ्यायची मी लय ताण देणारा महाराज नाही बाबा मी म्हणत नाही लोकाला हेच करा आणि तेच करा आणि तेच करा बसले एवढ्या थंडीत हेच उपकार झाले ना नाही बसल्यावर कोणाला सांगता कोणाला म्हणत सिस्टमवालीला सांगता का आमच्या दोघांचंच कीर्तन व्हायचं मग माझी विनंती आहे तुम्हाला तुम्ही आला मायबाप हेच आमच्यावर फार उपकार झाले आता लोकाला सभेला जायला जसे पैसे देऊन न्यावं लागतं तसं कीर्तनाला लोकाला यायचं म्हटलं तर येऊ वाटत नाही पण माझं तुम्हाला आव्हान आहे मानोली गावातल्या लोकाला मानोली गावची लोकसंख्या एवढी नाही मी मगाशी विचारून घेतली 1200 ना लोकसंख्या 1200 1500 1000च्या वरच आहे एवढ्या लोकसंख्येतनं एवढीच लोक कीर्तनला आली तुम्ही भाग्यवान आहात नीट ऐका माझं एवढ्या मोठ्या गावात आना तो सभी चाहते है कीर्तनाला आना तो सभी चाहते है लेकिन आते वही है जिसे हमारे गजानन बाबा बुलाते हैं एवढं ज्याला कळालं त्याला माझं कीर्तन कळालं येऊ तर सगळ्यालाच वाटतंय ना पण घरात निघला तरी गजानन महाराज त्याला येऊ देणार नाही ते म्हणणार आज बस का तुला पुण्य नाही भेटू देच पण एवढे जे आरती जमा झाली त्या आरती हे सगळे पुण्यवान आहे पुण्यवान सुशिलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरा औदार्य मोक्ष पुण्येन आत्मा पुण्येन भाग्यवान सुभाषितकार म्हणले आत्मा ज्याचा पवित्र आहे तो पुण्यवान असतो आणि हा पुण्यवान आत्मा मानोलीत एकत्र झाला सगळ्याला महत्वाच्या सूचना द्यायच्या आणि मग मी थांबणार आहे पहिली गोष्ट देव देश धर्मासाठी जगा दुसरी गोष्ट सध्या काळ जरा भयानक आहे लय घमेंडी जीवन जगू नका मी 2-3 संकल्प सांगतो तेवढे करा बरं का माझी विनंती आहे तुम्हाला काळ एवढा भयानक आहे गिरी दादा मी 20 वर्षात हे करीन आणि मी 15 वर्षात ते करीन आणि मी 5 वर्षात हे करीन काही करू देत नाही देव त्याच्या मनात आलं तर आता यादव महाराज गप करील करायचं नाही लगे पण उदाहरण देतो आमचे दिलं की मग लोकांना बरं वाटतं मी तुमची उदाहरणं कधी वाईट द्यायचो नाही दिले तर तुमचं चांगलं होईल अशी उदाहरणं दिली वाईट उदाहरणं असली की मी माझ्यावर घेतो पण एक लक्षात ठेवा चालू काळ तसा आहे सध्या कोण काळ येईल कैसा नाही देहाचा भरवसा सध्या माणसाच्या जीवनाची शाश्वती नाही चालणारी गाडी जशी एका मिनिटात बंद पडते अरे ती गाडी तुम्हाला वाटते इंजिनवरची म्हणून बंद पडते ही सुद्धा गाडी इंजिनच आहे ह्यातलं इंजिन राहतं कुठं त्यानं आपल्या डाव्या बाजूला हात लावा ते इंजिन सध्या तुमचं चालू आहे ते जनरेटर जसं धडधड वाजतंय
तसं तुमचं इंजिन डाव्या बाजूला आहे हृदय नावाचं, ते धडधड 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 करत आहे. ज्या दिवशी या इंजिन मधलं त्या डिझेल संपल त्या दिवशी जनरेटर थांबल, आणि ज्या दिवशी या इंजिन मधला श्वास नावाचं इंधन संपेल त्या दिवशी हे हृदय सुद्धा थांबणार आहे. आणि ज्या दिवशी हे इंधनच थांबल, हे इंजिन जागेवर स्टॉप होईल, त्या दिवशी महाराज असला काय महाराजाचा बाप असला काय कोणाला सुट्टी नाही येत ना राजा हो. म्हणून माझी विनंती, देव देश धर्मासाठी जेवढं चांगलं करता येईल एवढं करायचं. मानोली गावाला तर माझी विनंती आहे, तुम्ही माझी आहे आणि मी तुमचं आहे, आणि आपल्यानं आपल्याच ऐकायला पाहिजे. आपल्या माणसानं आपल्याला बोललंच पाहिजे आणि आपल्यानं त्यातलं निमंत्रण ऐकलं पाहिजे. आणि माझी तुम्हाला पहिली आणि शेवटची अशी विनंती आहे, जंगलाला वनवा लागलाय, तुमच्याच्यानं वनवा विजणार नाही. तसं परमार्थात वाटोळ व्हायला लागलं, मी एकट्याचा जीव तुटून वाटोळ थांबल का? थांबणार नाही. पण आमच्या गुरुजीनं दिलेली शिकवण मी थांबवणार नाही. आमचे गुरुजी म्हणले, जंगल पेटायला लागलं आणि एक चिमणी चोचीत पाणी घेते आणि तिथं ते पाणी ओतते जंगलात. मानोली गावची पोरं काय करतायत हे तुम्हाला कळलं. त्या आजूबाजूला एवढं वातावरण दूषित आहे, तरी एवढी 5-25 लोक काय एकत्र आली, पोरं आमची पोरं, आणि यांनी हे उपक्रम का केलाय त्यांचं कार्य कळेल तुम्हाला. जंगल पेटलंय, सगळे पशु पक्षी धावून जायला लागले आणि चिमणीनं चोचीत पाणी घेतलंय. पाहताय ना माझ्याकडं, एक एक चिमणी येते त्यात ते टाकते, एकदा येते त्यात टाकते. कावळ्यानं पाहिलं, ए चिमणे, तुझ्या चोचीतल्या पाण्यानं काय वनवा विजणार आहे का? तसं तुम्हालाही बरेच कावळे आडवे येत असतील. तुझ्या एका पारायणानं काय गाव सुधारणार आहे का? तुझ्या 2 दिवसानं लय मोठे महाराजांना काय आमचं गाव सुधारणार आहे का? त्या कावळ्यांना उत्तर द्यासाठी हा दृष्टांत आहे. चिमणी चोचीत एवढं नीट ऐकत जा बारकाव्यानं. चिमणी चोचीत पाणी घेते आणि टाकते. तिनं 1-2 वेळा दुर्लक्ष केलं, तसं तुम्ही 2-3 वेळा दुर्लक्ष करा. आमच्या माऊलीचं प्रमाण आहे त्याला. अनंत वाचाळ बरळ ती बरळ, तया काही सागवा पळा, मूर्खाला लई किंमत द्यायची नाही. गिरे दादा, आपल्या स्वभावात गोडवा नक्की असावा, पण प्रसंगी स्वभावात कटुता सुद्धा लागते. का? ज्या वायरीला करंट नाही त्याला माणसं दातानं कुरतडतात बाबा, आणि ज्यात करंट आहे त्याला माणसं लांबनच हेरी घालतात. तसं स्वभावात थोडा करंट पाहिजे, स्वभाव कोमट पाहिजे, आणि स्वभाव थोडा गोड पाहिजे. साम दाम दंड भेद 4ही गोष्टी शिका तरण्या पोरांनी. चिमणीनं 4 वेळा दुर्लक्ष केलं आणि तिच्या लक्षात आलं, हा काय कावळा आपला पाठलाग सोडत नाही, आणि पाठलागच सोडत नाही तो कावळा असतो. गप बसत नाही, दम निघत नाही, तो कावळाच असतो. डोम कावळा त्याला म्हणायचं. हा सारखाच प्रश्न विचारतो. चिमणी थांबली. ऐकताना माझ्या चिमण्यानो, तुम्हाला घरी जायचं आता. चिमणी थांबून उत्तर देते, कावळे दादा, माझ्या चोचीतल्या पाण्यानं वनवा विजणार नाही, पण ज्या दिवशी या जंगलाचा इतिहास लिहिला जाईल त्या दिवशी माझं नाव आग लावणाऱ्याच्या यादीत नाही तर आग विझवणाऱ्याच्या यादीत असेल, हे लक्षात ठेवा. अशा माझ्या या भावंडांचा मला स्वाभिमान आहे. या पोरांचं नाव जर इतिहासानं काढलं तर इतिहास त्यांचं नाव धर्म बुडवणाऱ्याच्या यादीत नाही टाकणार, धर्म टिकवणाऱ्याच्या यादीत टाकले, हे लक्षात ठेवा. तशी ज्यांच्या पोटी ही लेकरं जन्माला आली, धन्य माता पिता तयाची